नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीसाठी मे महिना इच्छापूर्तीचा आहे. 100% काही गोष्टी मिथुन राशीच्या लोकांच्या सोबत होणार आहे. मित्रांनो, मे 2026 हा महिना मिथुन राशीसाठी बदलाची एक मोठी लाट घेऊन आलेला आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, जो बुद्धिमत्ता आणि संवादाचा कारक आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक द्विधा मनस्थितीत असाल किंवा तुमची कामे रेंगाळत असतील तर आता सुटकेचा निश्वास सोडा. कारण या महिन्यात तुमची रास ग्रहांच्या अशा शुभ प्रभावात आहे जिथे तुमची प्रत्येक युक्ती यशस्वी ठरणार आहे. आजचा हा विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मे महिना तुमच्या करिअरपासून ते आरोग्यापर्यंत नेमका कसा असणार आहे. शेवटी आम्ही तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे ज्याच्या जपाने तुमचे नशीब बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, काही अडथळे अडचणी समस्यांचा सामना तुम्ही करत असाल, कर्ज, आरोग्य समस्या, पैसा टिकत नाही, नात्यात काही गोंधळ, अशा सगळ्या प्रश्नांसाठी पत्रिका बघून त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा करावी लागते. यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी, सविस्तर मार्गदर्शनासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, मे महिन्यात तुमची राशी स्वामी बुध अनुकूल स्थितीत असल्याने तुमची निर्णय क्षमता अतिशय वेगवान होईल. सूर्याचे पाठबळ लाभल्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक कामं करण्यात पटाईत असतात आणि या महिन्यात तुमच्या याच कौशल्याचे तुम्हाला मोठे फळ मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत सक्रिय असेल. जे लोक मीडिया, मार्केटिंग, IT किंवा शिक्षण व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा महिना सुवर्ण काळ ठरणार आहे. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स मिळतील आणि तुमची कमाईत पकड मजबूत होईल. नोकरी बदलण्यासाठी किंवा पगारात वाढ होण्यासाठी हा महिना तुमच्या बाजूने असणार आहे. वरिष्ठांशी संवाद साधताना आपला मुद्दा ठामपणे मांडा. यश तुमचेच असेल. आर्थिक बाबतीत सांगायचे तर मे महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना अनपेक्षित फायदा होऊ शकतो. मात्र घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमचे जर कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते मागण्यासाठी हा काळ योग्य आहे. थोड्या प्रयत्नाने ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मे महिना नात्यांमधील गोडवा वाढवणारा आहे. मित्रमैत्रिणींसोबत चांगला वेळ व्यतीत होईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात एखादे चांगले स्थळ येण्याची दाट शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत, ज्यामुळे तुमचे नाते अधिक सुदृढ होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत जास्त विचार केल्यामुळे तुम्हाला थोडा मानसिक ताण, स्ट्रेस जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि योगासने करा. विशेषतः खांद्याच्या किंवा मानेच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडा संयम बाळगणे हिताचे राहील. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमची कामे विना अडथळा पूर्ण होण्यासाठी हा छोटासा एक उपाय नक्की करा. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. तर मिथुन राशीच्या मित्रांनो, मे महिना तुमच्यासाठी प्रगतीचे दारे उघडणारा आहे. फक्त संधी ओळखायला शिका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.